समर्थ आपल्या सणाला माहिती 13 तारखेला होळी आहे. होळीमध्ये कोणत्या गोष्टी अर्पण केल्यामुळे आपल्याला काय फायदा मिळतो तुम्हाला माहिती आहे का? होळीमध्ये जर हवन सामग्री तुम्ही अर्पण केली तर ज्यांचं लग्न होत नाही त्यांचं लग्न लवकरात लवकर होतं. सोबत ज्यांचं लग्न झालेलं आहे ऑलरेडी त्यांना वैवाहिक सुख चांगलं भेटतं. त्यामुळे होळीमध्ये हवन सामग्री अर्पण नक्की करा, खूप चांगले फायदे भेटतील. होळीमध्ये चंद्राचं लाकूड, छोटंसं लाकूड जरी तुम्ही अर्पण केलं तर काय होईल माहिती का? तुमच्या घरातली वादविवाद, भांडणं, जी सतत कटकट असते ती कमी होईल. घरात सुख शांती समृद्धी नांदेल. त्यामुळे चंद्राचं छोटंसं लाकूड जरी अर्पण केलं तरी चालेल. गौऱ्या, आपल्या गौऱ्याला सगळ्यांना माहिती आहे, गाईच्या ज्यापासून शेणापासून बनले तर गौऱ्या असेल, छोटे असेल, मुंबईला भेटतं, सगळीकडे भेटते. छोट्या गौऱ्या जरी तुम्ही अर्पण केल्या त्याने घरातली निगेटिव्ह एनर्जी पूर्ण निघून जाते. घरात खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी जाते. तुम्ही लवंगा 5 लवंगा घ्या. एखादी व्यक्ती तुमच्या घरात सतत आजारी आहे, नेहमी आजारी राहते, कोणी असू दे, काय करायचं? 5 लवंगा घ्या, 5 कापूर घ्या, 5 नागिनीची पानं म्हणजे खायची पानं ही 5 घ्या. अशा वस्तू घ्या आणि त्या तुम्ही होळीमध्ये अर्पण करा. त्याने तुमची व्यक्ती आजारपणातून मुक्त होईल. त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहील. हे त्यांनी त्या व्यक्तीने केलं तरी खूप छान राहील, किंवा तुम्ही स्वतः केलं तरी चालेल. त्या व्यक्तीच्या नावाने खूप छान रिझल्ट भेटेल तुम्हाला. काळे तीळ जर तुम्ही होळीमध्ये अर्पण केले तर काय होईल? नजर दोष दूर होतो, वास्तुदोष दूर होतो. हे उपाय करून बघा, तुम्हाला खूप छान भेटेल. सोपे उपाय, 100% रिझल्ट भेटेल. श्री स्वामी समर्थ.